पुण्यातून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची मोठी कारवाई। पुणे शहरातील खराडी मुंडवा रोडवरील प्राईड आयकॉन इमारतीच्या 9व्या मजल्यावर चालवले जात असलेले अनधिकृत कॉल सेंटर पोलिसांनी उद्ध्वस्त केले। मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टंट LLP या नावाने सुरू असलेल्या या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांना फोन करून त्यांच्या अमेझॉन खात्याचा गैरवापर झाल्याचं सांगितलं जात होतं। या खोट्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना ड्रग्ज तस्करीमध्ये अडकवलं गेल्याचं भासवून डिजिटल अरेस्टची भीती दाखवण्यात येत होती। या धमक्यांमुळे घाबरलेले नागरिक गिफ्ट कार्ड्स खरेदी करून देत आणि ती कार्ड्स आरोपी आर्थिक फायद्यासाठी वापरत होते। या कॉल सेंटरमध्ये एकूण 123 कर्मचारी म्हणजे 111 पुरुष आणि 12 महिला हे रात्री 6 ते पहाटे 2 वाजेपर्यंत अमेरिकन वेळेनुसार कॉल करत होते। गुप्त माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा पुणे यांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून मोठी कारवाई केली। तपासात असे निदर्शनास आले की VPN आणि इतर सॉफ्टवेअरचा वापर करून अमेरिकन नागरिकांशी संपर्क केला जात होता। त्यांच्याकडे लाखोंच्या संख्येने अमेरिकन नागरिकांचा मोबाईल डेटा साठवलेला आढळून आलाय। या कारवाईत पोलिसांनी 13,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय, ज्यामध्ये 64 लॅपटॉप्स, 41 मोबाईल्स, राउटर्स, ओळखपत्रे आणि फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्क्रिप्ट्सचा समावेश आहे। आरोपींची नावे पुढील प्रमाणे: सरजित सिंग शेखावत, राजस्थान; अजय कुमार पांडे, गुजरात; श्रीमय शहा, गुजरात; लक्ष्मण शेखावत, गुजरात; अरोन ख्रिश्चन, गुजरात। या सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या फसवणुकीसाठी वापरलेल्या हवाला आणि क्रिप्टोकरन्सी नेटवर्कचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे। या गुन्ह्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता तपासात पुढे आली आहे। ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सायबर गुन्हे शाखा उपायुक्त विवेक मासाळ आणि त्यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। ही माहिती पोलीस मुख्यालय पुणे यांनी दिलेल्या अधिकृत प्रेस नोटवर आधारित असून नागरिकांनी अशा कॉल्सपासून सावध राहावं आणि कुठलीही आर्थिक माहिती कुणालाही देऊ नये। टॉप न्यूज पुणेसाठी मुख्य संपादक कैलास गायकवाड। सर, हा जो स्कॅम झालेला आहे त्या स्कॅम संदर्भात आपण काय सांगतो? काल रात्री आपल्याला गोपनीय माहिती मिळाली की खराडी पोलिसांच्या हद्दीमध्ये एक बोगस कॉल सेंटर चालू आहे। त्या माहितीच्या आधारावर आमच्या लोकांनी खात्री केली आणि क्राईम ब्रांच, सायबर पोलीस स्टेशन, खराडी पोलीस स्टेशन आणि इतर ब्रांचेसचे एक संयुक्त टीम, ज्यांच्यामध्ये 20 अधिकारी आणि 150 पेक्षा जास्त अंमलदार यांनी जे आहे ते कारवाईमध्ये सहभागी झाला आणि त्या ठिकाणी आम्हाला 111 पुरुष आणि 12 महिला असा त्या ठिकाणी कार्यरत मिळालेले आहे। प्राथमिक जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्यांच्यामध्ये असं निष्पन्न होत आहे की यांच्यापैकी 8 आरोपी जे आहे ते मेन आरोपी आहे आणि बाकी लोक या कामामध्ये एम्प्लॉय करून त्यांची मदत घेत होता। या लोकांकडून आम्हाला जे आहे ते 64 लॅपटॉप, 41 मोबाईल फोन, 4 राउटर आणि लाखो सिटीजनचे डेटाबेस मिळालेले आहे। यांचे मोडस मध्ये हे प्रत्येक दिवशी आपले एम्प्लॉईजला 1 लाख अमेरिकन सिटीजनचे डेटा देत होते आणि त्यांना फोन लावून त्यांच्याकडून सरासरी $30,000 ते $40,000 प्रत्येक दिवशी जे आहे ते हे वसुली करत होते। त्यांना डिजिटल अरेस्ट, सायबर अरेस्ट असं जे आहे ते भीती घालून त्यांच्याकडून बिटकॉइन आणि अमेझॉन व्हाउचर या माध्यमातून जे आहे ते पैशाची वसुली करत होते। किती दिवसापासून हा स्कॅम चालू? हे आता जे प्राथमिक माहिती आहे की जुलै 2024 पासून यांनी ऑपरेशन हे सुरू केलं होतं। आपली जी पुणे शहराची जी सायबरची टीम आहे, जे खातं आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या गोष्टीचे अर्ज येत आहेत। त्या अर्ज संदर्भात पुढे जे काय आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनमधून पुढे कारवाई होत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। त्याबाबत आपण काय मार्गदर्शन? यांच्यामध्ये जे आपल्याकडे अर्जचे प्रमाण खूप जास्त आहे, तर त्यामुळे आणि स्टाफ थोडासा पुरे पडतात। तरीही जितके स्टाफ आहे ते सर मिळून जे आहे ते चांगले प्रयास करत आहे आणि प्रत्येक वर्षी जे आहे ते 1000चे सुमारास जे आहे ते सायबर फ्रॉड डिटेक्ट करत आहे, आरोपीही पकडत आहे आणि लोकांचे पैसे मिळवून देण्यामध्ये जे आहे ते भरपूर मदतही करत आहे। बरेचसे फ्रॉड करणारे जे काय आहेत त्यांची बँक खाती पुणे शहराच्या बाहेर गुडगाव, दिल्ली वगैरे अशा ठिकाणी आहे। परंतु ते पैसे स्टॉप केले जातात, परंतु नागरिकांना ते पैसे परत मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे त्याबाबत आपण एकदा माहिती द्या। असा जर सायबर फ्रॉडची माहिती मिळाली तर ते जे अकाउंटमध्ये गेले असते ते तात्काळ फ्रीज करण्यात येत आहे, परंतु त्यांना डिफ्रीज करण्यासाठी कोर्टचे ऑर्डर लागतात आणि कोर्टचे ऑर्डर ज्यांनी पहिला घेतला, कारण काय होतो की यांच्यामध्ये बरेच जे आरोपी आहे
ते ऑलरेडी बरेच लोकांची चिटिंग केले असतात. तर ज्यांच्यामध्ये जे बँक जे फॉलो करतात तर फर्स्ट ऑर्डर ज्यांचे नावाचे असते, ज्या कोर्टचे असतील ते महाराष्ट्राचे असो बाहेर राज्याचं असो, परंतु ज्यांची तारीख पहिला पडली असती की ज्या कोर्टने त्या व्हिक्टीम बद्दल पहिला ऑर्डर केला त्यांनाच ते पैसे देऊन टाकतात. तर ते लोकांची जसं फसवणूक झाली आणि त्यांना जर माहिती मिळालं की त्यांचे पैसे या अकाउंटमध्ये फ्रीज आहेत, तर त्यांनी तात्काळ कोर्टमध्ये जाऊन जे आहे ते याबद्दलचे एक ऑर्डर घेतला पाहिजे. हे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर बँक काम करतात. तर ज्यांना जे आहे ते पहिली ऑर्डर कोर्टची मिळाली त्यांना पैसे ते देतात. अरे आता खात्री तर करू द्या. आता जे आलं तर तुम्हाला दिलं, तर तपास चालू आहे. ते खरे बोलत आहे खोटे बोलते व्हेरीफाय करावं लागतील ना. ते सांगतील मी महाराष्ट्राचे आहे, नंतर सांगतील की नाही मी बिहारचे आहे, तर त्यांचे आधार हे ते सर व्हेरीफाय करा. त्यांची निवड कशी होती सर? हे मेन मध्ये आहे ना, हे लोक मेन ग्रुप मध्ये चालवायचे ना. मेन लोक हे आहे, हे लोकांना एम्प्लॉय करायचे. हे त्यामुळे आपण यांना पहिला आरोपी केलेला आहे. बाकीचे अजून तपास करत आहे त्यांना काही दिशाभूल करून केलं का, की त्यांचे रोल आहे किती रोल आहे. कारण बऱ्याच वेळ दिशाभूल होते ना. तुम्ही आहे आम्ही कॉल करा. 8 जण आहे, 5 आपल्याला मिळालं, 3 अजून पाहिजे मध्ये स्टाफ म्हणून काम करत होते त्यांना अटक केलेली नाही. त्यांचेच विचारपूस चालू आहे आणि एक वेळ त्यांचे गुन्ह्यामध्ये आयडी कार्ड वगैरे घेतलेलं असतं ते चालू आहे ना, की त्यांच्या सोबत ही चिटिंग झाली का ते आपण व्हेरीफाय करत आहोत ना. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.